नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लॅक जर्नलिस्ट या संघटनेतील पत्रकारांच्या प्रश्नांच्या फरींना आज शिकागोमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना सामोरे जावं लागले. हा अतिशय वादग्रस्त कार्यक्रम झाला, कारण की नको तो मुद्दा ट्रम्प यांनी या कार्यक्रमात उपस्थित केला. तो होता कमला हॅरिस यांच्या वंशज ओळखीचा, म्हणजेच रेशियल आयडेंटिटीचा. आपल्याला कल्पना आहे की कमला हॅरिस या मूळ भारतीय वंशाच्या आहेत, कारण त्यांची आई मूळ भारतीय वंशाची आहे आणि वडील जमैकामधले आहेत, त्यामुळे त्या कृष्णवर्णीय आहेत. या दोन्ही ओळखी त्यांनी कधीच लपवल्या नव्हत्या. परंतु ट्रम्प यांचं म्हणणं असं होतं की मी त्यांना भारतीय वंशाच्या म्हणून ओळखत होतो, पण अलीकडे त्यांनी कृष्णवर्णीय असल्याची आपली ओळख ठसठशीतपणे मतदारांसमोर आणायला सुरुवात केलेली आहे. तर त्यामुळे मला असा प्रश्न पडतो की त्या भारतीय आहेत का, मूळ भारतीय आहेत का, मूळ कृष्णवर्णीय आहेत. त्यामुळे हा जो विषय आहे तो अर्थातच या सभेमध्ये, या बैठकीमध्ये खूप वादग्रस्त ठरला. आपल्याला कल्पना आहे की वॉशिंग्टन डीसी जे मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये त्या शिकल्या. तेथील जे एक ब्लॅक संघटना आहे त्याच्या त्या सदस्य होत्या. सिनेटर ही जी काँग्रेसची जी ब्लॅक कॉकस आहे त्याच्या त्या सदस्य होत्या. असं असतानाही त्यांनी या संबंधामध्ये प्रश्न उपस्थित करावा याचं अनेकांना आश्चर्य वाटलं. त्यामुळे ही एकंदरच सगळी जी बैठक होती ती अतिशय वादळी झाली. याच्यामध्ये त्यांनी पुन्हा पत्रकारांवर देखील आरोप करायला सुरुवात केली. एबीसी न्यूजच्या ज्या वार्ताहर होत्या रॅचेल स्कॉट म्हणून, तर त्यांच्यावरही त्यांनी आरोप केले की तुम्ही फार उद्धट आहात, उद्धटपणे तुम्ही मला प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी असं विचारलेलं होतं की तुम्ही आता मी ब्लॅक कम्युनिटी एवढं केलं वगैरे असं सांगता, परंतु यापूर्वी तुम्ही या समाजातील कितीतरी लोकांना शिरोळा भाषेमध्ये त्यांचा अपमान केलेला आहे. असं असताना त्यांची मदत तुम्हाला कशी मिळतील, याच्या संबंधी तुमचं काय म्हणणं आहे या संबंधामध्ये. अर्थात ते त्याचं त्या संबंधामध्ये काही व्यवस्थित उत्तर देऊ शकले नाहीत. पण त्यानंतर हा संबंधच कार्यक्रम हा अतिशय वादग्रस्त ठरला. आपल्याला कल्पना आहे की यापूर्वी देखील त्यांनी बराक ओबामा यांच्या संबंधामध्ये असाच प्रश्न उपस्थित केला होता. बराक ओबामा यांचा जन्म अमेरिकेत झालाच नाहीये असाही त्यांनी दावा केलेला होता. त्यांचं जे जन्माचं प्रमाणपत्र आहे तेही खोटं असं त्याचं म्हटलं होतं. आणि असेच दावे ते यापुढच्या काळातही करत राहतील असं एक सूर याच्यातनं व्यक्त झालेला आहे.